हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण इथं पाहतो की कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई, जेव्हा दुष्यंत सरकारांसमोर तुमचा योग खरा चेहरा येईल तेव्हा दुष्यंत सरकारांचा आई या शब्दावरनं विश्वास उडल. काय वाटतंय तुम्हासनी? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, तुला वाटतं असं होईल म्हणून? अगं, असं काय बी होणार नाही, लक्षात ठेव. आणि मुळात मी असं घडूच देणार नाही. चालती हो निघीकडनं. तुझ्या आयुष्यात खाच खापल्यास लिवल्यात आणि तुला त्या भोगाव्याच लागणार. त्याबरोबर कृष्णा तिकडनं जाण्याअगोदर डोळे पुसते आणि मग बाळजाबाईंना म्हणते, म्या सौभाग्यवती दुष्यंत रांगडे पाटील ह्या घरात राहणार आणि संसार बी सुखानं करून दावणार. समजलं ना? तुम्हासनी समजलं असेलच मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर बाळजाबाई कृष्णाला म्हणते, ह्या घरातनं बाहेर तर म्या तुला घालवणारच. कृष्णा म्हणते, काहीही झालं तरी म्या या घरातनं कुठं बी जाणार नाही. म्या इथंच राहणार आणि संसार बी नेटानं करून दावणार. बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणतात, बघू कोण जिंकतं आणि कोण ह्या घराच्या बाहेर जातं ते. म्या तुला घराबाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही, कळलं ना? त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, पण म्यासुद्धा ह्या घराबाहेर जाणार नाही. या घरची लक्ष्मी आहे, उगाचच्या उगाच अशीच तशीच तर या घराबाहेर म्या बी पडणार नाही ना. बघूया आता काय घडतं ते, कोण जिंकतं आणि कोण हरतं ते. दुष्यंत सरकारांमुळं म्या तुमचा खरा चेहरा बी आणणार आणि म्या या घरातच कायम राहणार बी. समजलं ना? एवढं बोलून आता पुढं पुन्हा कृष्णा म्हणते, कळलं असेलच तुम्हासनी आता मला काय म्हणायचं आहे ते. नाही काय होतं आहे ना, तुम्हासनी जर लक्षात राहिलं नसेल तर तुम्ही बी लक्षात ठेवा, म्या बी तुमची सून आहे, कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. एवढं बोलून कृष्णा तिकडनं जाते. बाळजाबाई मग मात्र आता काय करू बाळजाबाईला आणि काय नको असं झालेलं असतं. त्याबरोबर आता आपण इथं पाहतो की कृष्णा ही येऊन तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. आता खोलीत जेव्हा ती बसते तेव्हा तिला मैनावतीचं आणि बाळजाबाईंचं बोलणं आठवतं. बाळजाबाईंना मैनावती म्हणत असते, बाळजाबाई, अहो पण दुष्यंत हळूहळू त्या पोरीसाठी किती काय काय करायला लागलं आहे, ते दिसतंय ना मग तुम्हासनी. त्यावर बाळजाबाई म्हणाल्या होत्या की काय बी झालं तरी बी म्या त्या पोरीला ह्या घरात फार काळ राहू देणार नाही. म्या तिचं लगीन फक्त दुष्यंतच्या आयुष्यात माझ्या राजकारणापुरतं लावून दिलं आहे. एक डाव माझं राजकारणात सगळं व्यवस्थित सुरळीत झालं, म्या निवडून आलो की मग म्या त्या कृष्णाला घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. म्या तिला ह्या घरामध्ये कधी बी राहू द्यायचो नाही. समजलं तुला? त्यानंतर मग कृष्णाला आठवतं की बाळजाबाईंना तिने ओपन चॅलेंज केलं आहे की काहीही झालं तरी ती दुष्यंतच्या आयुष्यातनं कुठेही जाणार नाही, ती तिथेच राहणार. उलट दुष्यंतसमोर ती बाळजाबाईंचा खरा चेहरा आणणार. आता कृष्णा येऊन स्वतःच्या रूममध्ये बसते, ती रडत असते आणि म्हणत असते, हे सगळं काय होऊन बसलं? बाळजाबाई, अहो मला तुमच्याबद्दल किती आदर वाटायचा. अख्ख्या उभ्या पंचक्रोशीत तुमच्यासारखी बाई नाही असं माझा समज होता, पण नाही, म्या चुकलो. तुमच्यासारखी बाई नाही हा विचारच चुकला. मला वाटायचं तुम्ही खरोखर मला तुमची सून म्हणून या घरात आणली, पर तुम्ही तर लय वाईट निघालं तो. पर एक गोष्ट तुम्ही बी ध्यानात ठेवा, म्या म्हणल्याप्रमाणे म्या बी दुष्यंत सरकारांच्या आयुष्यातनं इतक्या सहजासहजी जाणार नाहीच जाणार. म्या माझं घर माझं कुकू नाही सोडून जाणार, कुठं बी नाही जाणार म्या, हे म्या बी ठरवलं. इतक्या त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. कृष्णा डोळ्यातलं पाणी ताबडतोब पुसते, पण दुष्यंत शेवटी बघतोच. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, एक मिनटं कृष्णा, मला सांग तुझं काय चाललं आहे? तू रडतेस? काय झालं? कोणी काही बोललं का तुला? बोल, काही झालं आहे का? त्यावर कृष्णा म्हणते, नाही हो, म्या रडू कशाला, हे ते आनंद अश्रू म्हणतात ना ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, आनंद अश्रू? त्यावर कृष्णा म्हणते, हो मग आनंद अश्रू. अहो एवढं समजा चांगलं व्यवस्थित घडलं, एवढं मला म्हणजे ते तुम्ही विश्वास ठेवला, कालचा वाढदिवस माझा झाक केलात म्हणून, हो बस, बाकी काही नाही. आता दुष्यंत म्हणतो, अच्छा ते होय. अगं कृष्णा, त्याच्यासाठी काही काळजी करण्यासारखी गोष्ट नव्हती आणि तू स्वप्न नाही बघत आहेस, खऱ्या आयुष्यातच घडतं आहे सगळं. उगाचच्या उगाच काही बडबडू नको. दुष्यंत हा आता तिकडनं बाजूला जातो आणि म्हणतो, कृष्ण तू माझ्या लॅपटॉपचं चार्जर का बंद केलं? तू वेडी आहेस का? तुला किती वेळा सांगितलं हात नको लावत जाऊ. कृष्णा म्हणते, अहो म्या नाही बंद केलं, मला काय माहिती तुमच्या लॅपटॉपचं चार्जिंग, म्या कधी बी बटन तिथलं बंद करत नाही. तुम्ही बंद करायचं चालू करायचं विसरला असाल आणि मला बंद केलं म्हणताय.
त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी यार, कदाचित खरोखर मीच बटन सुरू करायला विसरलो आणि मी उगाचच्या उगाच तुझ्यावरती चिडचिड केली. नाही म्हणजे खरंच सॉरी, माझं चुकलं, मी तुझ्यावर चिडायला नको होतं, हां सॉरी. त्याबरोबर आता एवढं बोलून दुष्यंत हा कृष्णाची माफी मागतो आणि तिकडनं जात असतो. तर कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही म्हणजे मला बोलायचं आहे, तुम्ही ऐका, पर शेवटी अंतिम निर्णय तुमचाच असणार आहे. नाही म्हणजे तुम्हासनी पटलं तर ठीक, तुम्हासनी नाही पटलं तर त्याहून ठीक. त्यावर दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, तुला जे बोलायचं आहे ते तू स्पष्ट बोल, काय झालं आहे. त्याबरोबर मग कृष्णा ही दुष्यंतला म्हणायला लागते, बघा म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे बघा की आता तुम्ही एवढं शिकलेलं आहेसा, एवढी बुकं वाचल्यात, एवढं समजा तुम्हासनी कळतं, मग जर तुम्ही इथं गावातच राहिलात तर. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, ऐकून घ्या माझं पुढं, जर तुम्ही इथं गावातच राहिलात तर तुमच्या हुशारीचा फायदा गावातल्या लोकांसनी बी होईल आणि तुमच्या ह्या हुशारीमुळं गावातली लोकं बी चांगलं काहीतरी करू शकतील. त्याबरोबर आता दुष्यंतसुद्धा विचार करायला लागतो. तर कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, आणि तसंही घरातल्या व्यवसायात घरातल्या पोरांना लक्ष नाही घालायचं तर मग कुणी लक्ष घालायचं, कुणी सांभाळायचं हे समजा. मग एवढं बोलून कृष्णा म्हणते, शेवटी अंतिम निर्णय तुमचाच असणार आहे, आणि मग ती तिकडनं जाते. त्याबरोबर मनातल्या मनात कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार मला ठाव आहे, म्या बोललेलं कदाचित तुम्हास ते आवडलं नसेलच, पण तरी बी आता बाळजाबाईंचं सत्य बाहेर आल्यानंतर ह्या गावची धुरा सांभाळण्यासाठी कोणी जर योग्य असेल तर ते फक्त तुम्ही आहेसा. तुमच्या इतकी योग्य व्यक्ती ह्या गावाला सापडणार नाही, आणि म्हणून खरं तर हे समज म्या बोलायलो. लक्षात ठेवा तुम्ही, मला तुमचं आणि गावाचं दोघांचं बी भलं झालेलं बघायचं आहे नवं, म्हणून म्या हे समज बोलायलो असं आता कृष्णा म्हणत असते. तर इकडे आता बाळजाबाई जी आहे ती म्हणजे विचार करत असते की कृष्णे, अगं तुला जेवढ्या वस्तू दिल्या तेवढ्या समध्या परत घ्यायच्या होत्या, पण कसलं काय, जेवढं तुला दिलं तेवढं परत घेण्याआधीच कायमचं तुझ्याजवळ तू ठेवून घेतलंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णे, म्या तुला इतक्या सहजासहजी सोडायची नाही जर तुला अद्दल घडवली की नाही तर म्या बी बाळजा नाही. तू तर माझ्या राशीला चिटकूनच राहिलीस, पण तरी बी म्या तुला काढणार म्हणजे काढणार या घराच्या बाहेर. या घरात फार काळ म्या तुला टिकूच देणार नाही जर तुला या घरातनं बाहेर काढलं का नाही तर माझं बी नाव बाळजा नाही, लक्षात ठेव. आता बाळजाबाई ह्या सर्व विचार करत असताना त्या ठिकाणी दुष्यंत येतो. आता दुष्यंत तिकडे आल्यावर बाळजाबाई लगेच गप्प बसतात आणि दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंत काय रे, तू इकडं कसं काय. त्यावर दुष्यंत सांगत असतो, काही नाही गाई, असाच म्हणजे थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, महत्त्वाचं म्हणजे काल जो प्रकार घडला त्याबद्दल काही बोलायचं आहे का तुला, बाळा बोल, काय बोलायचं आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही आहे, त्या सगळ्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, मला जरा तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. बाळजाबाई म्हणतात, तर बोल की. त्यावर दुष्यंत म्हणत असतो की आई हे बघ, मला असं म्हणायचं आहे की मी आता सध्या गावालाच आहे आणि दुसरं काही कामही करत नाही आहे. नाही म्हणजे बघ, तुला पटलं तर शेवटी तू म्हणशील तुझा निर्णय अंतिम असेल तर मी आपल्या घरच्या बिझनेसमध्ये लक्ष घालू का. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे मग यामध्ये विचारण्यासारखं काय, उलट ही तर लई चांगली आणि मोठी गोष्ट आहे की तुला आपल्या व्यवसायात लक्ष घालावं वाटायलं आहे तर घाल की. अरे मला नाही कसं वाटेल, उलट मला तर कौतिकच आहे तुझं की तुला आपल्या घरच्या कामात लक्ष घालावं वाटायलं. तू घाल घरच्या कामात लक्ष घाल, मला तर खरंच लई बरं वाटायलं आहे बघ. दुष्यंत, पण तुझ्या मनात ह्यो विचार आला कसा. आता इकडे अढळराव मनातल्या मनात म्हणत असतात, दुष्यंतच्या मनात ह्यो विचार आलाय, नक्की यामागं सुनबाईंचाच हात असणार. त्यांचा हात असल्याशिवाय दुष्यंत काय पुढे येऊन बोलणार नाही आहे समजा. नक्की त्यांनीच समजावलं म्हणूनच दुष्यंत तयार झाला. त्याबरोबर बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, नाही म्हणजे तुला हे सुचलं कसं की गावच्या कामात हातभार लावावा किंवा काय. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, नाही आहे, ॲक्च्युली आई हे मला नव्हतं सुचलं, हे कृष्णाला सुचलं होतं. ते काय झालं ना, खूप म्हणजे तिला वाटत होतं माझ्याशी बोलावं तर मग शेवटी ती बोललीच, आणि मग मलासुद्धा पटलं की शेवटी ती जे म्हणाली ते बरोबर आहे. माझ्या हुशारीचा फायदा मला तर होईलच, पण त्याबरोबर गावातल्या काही लोकांनाही होईल, म्हणून मी बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं ठरवलं आहे. तर मग आजपासूनच कामाला लागतो, एक काम करतो,
आपल्या कारखान्यांच्या आणि सगळ्या फॅक्टऱ्यांच्या म्हणजे फाईल्स मागवून घेतो, जे काही बँकिंगच्या वगैरे आहेत त्या, आणि कामाला सुरुवात करतो. नाही म्हणजे ते आजपासून वेळ वाया जायला नको ना. बाळजाबाई म्हणतात, अरे तुला वाटेल तसं कर की लेका. तर आता हे सगळं काही मैनावती ऐकते. मैनावती विचार करते की बापरे, जर खरोखर दुष्यंत बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाला तर हे सगळं आमच्यासाठी लई अवघड होऊन बसेल. त्याबरोबर इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा चहा घेऊन आलेली असते. कृष्णा आल्यावर बाळजाबाई म्हणतात 100 वर्ष आयुष्य. त्याबरोबर कृष्णा विचारते काय झालं, कशासाठी. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं तुझ्यामुळं माझा योग बिझनेसमध्ये लक्ष घालायला तयार झाला आहे कृष्णे, खरंच. त्याबरोबर हे ऐकून कृष्णालासुद्धा छान वाटतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते बरं मी आलो, आणि मग ती स्वयंपाकघरात चाललेली असते. दुष्यंत म्हणतो 1 मिनटं थांब, तुला काय सांगितलं आहे, स्वयंपाकघरात जायचं नाही म्हणून ना, मग सारखं सारखं तुला तिथे कशाला जायचं आहे. हे बघ कृष्णा, तू आता अजिबात तिकडे फिरकायचं सुद्धा नाही आहे. अगं तुला बरं नाही आहे, आराम कर, सांगतोय ना, हाताला भाजलं आहे ना तुझ्या. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत हाडाची शेतकरी आहे ती, शेतकऱ्याची लेक. अरे तिच्या दोन्ही हाताला भाजलं का नाही, तरी बी शेतात राबणं तिला काही चुकलेलं नाही. त्यामुळं तिला कामांची दांडगी सवय आहे बघ. तू उगाचच्या उगाच तिला बोलू नगस, ती करील समज व्यवस्थित. हां काय गं कृष्णे, करशील नवं समज. त्यावर कृष्णा म्हणते वय बाळजाबाई, म्या करतो की समजा नीट, तुम्ही काही बी काळजी करू नका. हाच मला शेतकरी असल्यामुळं कामांची सवय, आणि कामाची सवय असलेली कधी बी चांगली. या घरची सून आहे म्या. तुम्हीच परीक्षा घेतलीत की नाही मला लायक आहे म्हणून, मग आता काम तर करायला हवीच. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो कृष्णा 1 मिनटं थांब, आणि मग तो बाळजाबाईंना म्हणतो, आणि आई सध्या कृष्णावरती जे काही आरोप होत आहेत, कृष्णावरती जे काही हल्ले वगैरे होत आहेत, त्यानंतर मला तुला एक गोष्ट सांगायची. ती म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की हे सगळं कोणीतरी मुद्दामून कृष्णाच्या बाबतीत घडवून आणते. त्यामुळे आपण ना हे सगळं लक्षात घ्यायला हवं, आणि काहीही झालं तरी हे सगळं जो कोणी घडवून आणतो आहे त्याला आपण म्हणजे सोडायचं नाही. मी त्याला सोडणार नाही, काळजी करू नको कृष्णा. पण आई, मला वाटलं होतं या सगळ्यामध्ये तुझा कृष्णावरचा असलेला विश्वास हा डगमगला असेल, म्हणून खरं तर मी तुला हे सगळं सांगतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही रे, असं कसं म्हणतोयस तू दुष्यंत. जर तू म्हणायला लागलास तसं असेल की नाही, तर मग आपण खरोखर शोधून काढू की हे समजा कुणी केलं आणि का केलं ते. शेवटी रांगडे पाटलांच्या घराकडे जो आकड्या नजरेनं बघतोय त्याला असं सोडू नको. तर कृष्णा ही लगेचच आता बाळजाबाईंना म्हणायला लागते की चालतंय बाळजाबाई, नाहीच सोडायचं मग आपण कुणाला. आपण दोघींनी मिळून त्याला धडा शिकू. नाही म्हणजे आपण जर दोघींनीच धडा शिकवला तर मग पुण्यांदा आपल्या घराण्याकडं वाकड्या नजरेनं बघायची कुणाची हिंमत होणार नाही ना. म्हणून म्हणालो, काय वाटतं तुम्हासनी, आपण दोघी एक झालो तर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई म्हणजे याचा अर्थ हे सोपं क्लिअर झालं की दुष्यंत असं म्हणतो तुझ्या मनात कृष्णाबद्दल राग किंवा काही नाही आहे, बरोबर ना. त्यावर बाळजाबाई नकार देतात. मग दुष्यंत बाळजाबाईंचा आणि कृष्णाचा हात एकमेकींच्या हातात देतो आणि म्हणत असतो की आई खरंच आता मला बरं वाटतंय, नाही म्हणजे मोठं मनावरचं धूळ झाल्यासारखं वाटतंय. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघून जातो. त्याबरोबर अढळराव म्हणतात, वा वा सुनबाई वा, दुष्यंतला कारभारात लक्ष घालायचा जो काही तुम्ही संदेश दिला आहे का नाही, कानमंत्र, तो एकदम 1 नंबर आहे बघा, झकास. बरं आलो आम्ही पण जरा. आणि मग अढळरावसुद्धा तिकडनं बाहेर जातात. अढळराव तिकडनं बाहेर गेल्यावर मग बाळजाबाईंच्या हातातला हात हिसकावून कृष्ण चाललेली असते, पण बाळजाबाई तिचा हात पकडतात आणि तिला थांबवतात. त्याबरोबर इकडं जयकांत आणि आता गणपत हे दोघं पत्ते खेळत असतात. इतक्यात मैनावती तिकडे येते. आता मैनावती बाळजाबाईंचं आणि दुष्यंतचं बोलणं ऐकूनच आलेली असते. मैनावती म्हणत असते, अरे कसली तुझी हुकमाची राणी, आता हुकमाचा गुलाम व्हायची वेळ आली. त्यावर जयकांत म्हणतो, मम्मी अगं काय बोलायल्यास. त्यावर ती सांगत असते, अरे मग मी जे बोलायले की नाही तेच बरोबर आहे. अरे ती कृष्णा तिनं दुष्यंतला घरच्या कारभारात लक्ष घालायला सांगितलं आहे, आणि दुष्यंतने बी आता ठरवलं आहे की तो घरच्या कारभारात लक्ष घालणार. जर त्यानं घरच्या कारभारात लक्ष घातलं तर तुम्ही सगळे केलेले घोटाळे उघडे नाही का होणार. त्यावर हे ऐकून जयकांतला टेन्शन येतं. त्यावर मैनावती सांगत असते, आणि तुम्हाला ठाव आहे काय, त्या दुष्यंतनं ठरवलं आहे की तो लवकरात लवकर सगळ्या कारभारात लक्ष घालणार आहे. हां लवकर म्हणजे लवकरच.
आजच त्यांनी फायली मागवून घेतल्यात सगळ्या आणि आता त्यांनी फायली मागवल्यात म्हणजे तो फायली तपासणार सगळ्या. फायली तपासल्या की त्याला समजणार नवं की तुम्ही काय काय घोटाळे करून ठेवलेत ते. मग काय करायचं आता बोला की, आहे का काही पर्याय तुमच्या दोघांच्या समोर? त्याबरोबर मग मात्र आता जयकांत आणि गणपत दोघं बी घाबरतात. जयकांत आणि गणपत आता घाबरतात, काय करावं त्यांना सुचत नसतं. मैनावती म्हणत असते, हे सगळं ना त्या आगाऊ कृष्णेमुळं झालं आहे, तिनं हे समजा उगाचच्या उगाच ओढावून घेतले. त्याबरोबर इकडं बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणत असतात, नाही तुला वाटत असेल तू काय बी केलंस तरी तू जिंकशील म्हणून, पण नाही, तू जिंकू शकणार नाही. दुष्यंत कारभारात आला तरी बी काय फरक पडत नाही मला, समजलं नवं? तुला काय करायचं आहे ते कर, पर तुझी वाट माझ्या हातात आहे एवढं विसरून जाऊ नकस हां. शेवटी मी बाळजाबाई आहे, मला जे करायचं असतं मी तेच करते. माझं नाव लक्षात ठेवायचं, म्या कोण आहे हे कधी बी इसरायचं नाही, कळलं नवं? लक्षात ठेवायचं. बाळजा म्हणतात मला, म्या तुला या घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच, लक्षात राहील नवं? त्याबरोबर कृष्णा बाळजाबाईंना म्हणते, अहो काय बोलायला आहे तुम्ही हे सगळं, तुम्ही असं काय बी करू शकणार नाही बघा, शेवटी म्या बी तुमचीच सून आहे नवं. बरं जाऊ दे ते समजा, गरम गरम चहा आणलाय तो पिऊन घ्या, नाही म्हणजे उगा चहा थंड व्हायला नको नवं म्हणून म्हणायला लागलो, पिऊन घ्या हां. एवढं बोलून कृष्णा तिकडनं जाते. त्याबरोबर बाळजाबाई आता दुष्यंतचा आणि गौतमीचा तो फोटो काढतात जो त्यांनी कपाटात ठेवलेला असतो. आता खरं तर दुष्यंत त्या दिवशी जेव्हा फोटो जाळत असतो तेव्हा बाळजाबाई दुष्यंत फोटो त्या आगीत टाकून गेल्यावर तिकडे गेलेले असतात आणि त्यांनी तो फोटो तिकडनं काढून आणलेला असतो. मग बाळजाबाईंना आता आठवत असतं आणि बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे बघच म्या तुझं काय करतो ते, नाही जर तुला अद्दल घडवली की नाही तर माझं बी नाव बाळजा नाही. आणि मग आता बाळजाबाई ठरवतात की ह्या फोटोचा उपयोग कदाचित आपल्याला करून घेता येऊ शकतो आणि आपण तो करून घ्यायचा बी. शेवटी उपयोग ह्यो गोष्टींचा करून घेण्यासाठीच आपण गोष्टी सांभाळून ठेवतो. बघच ही पोर काय तर रामायण घडवून आणते ते कृष्णे, नाही जर तुला या घराबाहेर म्या काढली तर माझं बी नाव बाळजाबाई नाही. आता एका बाजूला बाळजाबाईंच्या हातातला फोटो, एका बाजूला कृष्ण आणि एका बाजूला दुष्यंत, असं चित्र सध्या आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर बाळजाबाई ह्या आता पुढील भागात म्हणत असतात की कृष्णे तू या घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच, तू या घरात राहूच शकत नाही गं, म्या तुला हाकलणार. आणि काय गं ही अशी कामं कशापायी करायल्यास? अगं शेवटी आलीच ना मला ऐकीवर. त्यावर कृष्णा म्हणते, अहो या घरची लक्ष्मी आहे म्या, आणि ही लक्ष्मी काय इतक्या सहजासहजी इकडनं जात नसते, लक्षात ठेवायचं. थोरले सरकार तर मला लक्ष्मी म्हणतात, मग लक्ष्मीचं लक्ष नको आहे घरात समधीकडे राहायला. त्यावर बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, हे बघ तू. त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्हीच लक्षात घ्या बाळजाबाई, म्या ह्या घरातनं कुठं बी जायचो नाही, कळलं नवं? आणि स्वतःच्या घरात साफसफाई तर आपण ठेवलीच पाहिजे नवं, करायच हवी की साफसफाई. मग आता उगाचच्या उगाच तुम्ही काहीतरी बडबडू नका काय. त्यानंतर कृष्णा आता पंखा साफ करायला घेते आणि पंखा साफ करत असताना तिचा तोल जातो, दुष्यंत तिला सावरतो. त्याबरोबर दोघंही जणं एकमेकाच्या नजरेत हरवून जातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.